केंद्र की मोदी सरकार ने मराठी को शास्त्रीय भाषा का दर्जा देकर सभी मराठी लोगों को एक विशेष नवरात्रि उपहार दिया है। मराठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा दिलाने की मांग कई वर्षों से राजनीतिक और साहित्यिक हलकों से होती रही है। मराठी भाषा के साथ साथ पाली, प्राकृत, असमिया और बंगाली भाषाओं को भी शास्त्रीय भाषा का दर्जा देकर सम्मानित किया गया है। इन भारतीय भाषाओं को भाषा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अध्यक्षता में गुरुवार को केंद्रीय कैबिनेट की बैठक हुई। इस बैठक में शास्त्रीय भाषा के मानक के साथ साथ अन्य निर्णय भी लिए गए। ये मराठी के इतिहास में एक महत्वपूर्ण और ऐतिहासिक निर्णय है। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राय व्यक्त करते हुए कहा कि यह महाराष्ट्र के 12 करोड़ लोगों के लिए गौरव का क्षण है। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और केंद्रीय कैबिनेट के फैसले का स्वागत किया है। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला, प्रयत्न केला, पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे। महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो। अब तक 6 भाषाओं तमिल, संस्कृत, मलयालम, तेलुगु, कन्नड़ और उड़िया को यह दर्जा मिल चुका है। इसमें अब मराठी, बंगाली, पाली, प्राकृत और असमिया भाषाएं शामिल हैं। मराठी भाषा भारत का गौरव है। प्रधानमंत्री ने इस अनूठी भाषा को शास्त्रीय भाषा का दर्जा मिलने पर बधाई दी है। प्रधानमंत्री मोदी ने कहा कि मराठी को शास्त्रीय भाषा का दर्जा मिलने से कई लोगों को इस भाषा को सीखने की प्रेरणा मिलेगी। मराठी समाज के कई गणमान्य लोगों ने सरकार के इस फैसले का स्वागत किया। नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सहदेव विलास रसाळ, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, धाराशिव। कालच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आम्ही मराठी विभागाचे सर्व सहकारी व महाविद्यालय आनंदित आहोत। या अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठी भाषेचा जो 75 वर्षाचा जो प्रश्न आहे तो या निर्णयामुळे केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या निर्णयामुळे मार्गी लागणार आहे। खरं तर मराठी भाषेला 2500 वर्षाची एक सलग भाषिक परंपरा आहे। या भाषेला महाराष्ट्राच्या निर्मितीबरोबरच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे गरजेचं होतं, परंतु या निर्णयासाठी आपल्याला सलग 75 वर्ष ते 80 वर्ष वाट पाहावी लागली। हे खऱ्या अर्थानं आपल्याला एक नकारात्मक बाब म्हणावी, परंतु या निमित्ताने का असेना या ठिकाणी मराठी भाषेला उशिरा का असेना पण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आमच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। या निमित्तानं या मराठी सारख्या एका संपन्न भाषेला, जिला की महानुभाव संप्रदायाची, वारकरी संप्रदायाची, संत पंत आणि तंत या परंपरा ज्या भाषेला लाभलेल्या आहेत, या भाषेची एक गळचेपी झाली, परंतु या अभिजात भाषेच्या निर्णयामुळे ही भाषा खऱ्या अर्थानं आता संपन्न होणार आहे। केंद्र शासन, राज्य शासन यांच्या समन्वयातून मराठी भाषेला एक चांगला अर्थकोश या निमित्ताने प्राप्त होईल व ही भाषा समृद्ध होण्यामध्ये मोलाचे योगदान राहील। मराठी भाषा ही अभिजात आहेच, परंतु त्याला राजमान्यता मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं। केंद्र सरकारनं, महाराष्ट्र शासनानं या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल त्यांचे खूप मनपूर्वक धन्यवाद। कारण या निर्णयामुळे मराठी भाषा, त्यामधलं साहित्य हे जगभरामध्ये पोहोचण्यासाठी मदत होणार आहे। ही भाषा समृद्ध होण्यासाठी मदत होणार आहे। हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार। केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात असा दर्जा दिलेला आहे। त्यामुळं नवीन मराठी भाषेचे साहित्य समोर येण्यासाठी त्याची मदत होणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारचे मी आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार.